माझ्या खासदारकीच्या प्रत्येक दिवसाचा निधी 30 ते 40 कोटीपेक्षा जास्त आहे. सगळा निधी कळला तर 50-60 हजार कोटीपेक्षाही जास्त. खासदार आपले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर. ओके आवाज नाही इकडे आलीच नाही तर काय कारणच नाही. काय काम नाही काय झालं साहेबांचं दाखवून द्या ना काय काम केलंय. एकदा जे त्या मत मागायला जे आले त्याच्यावर उपळ्या बुजुर्गला आलेच नाहीत खासदार. त्यांना पगार भरपूर आहे त्यामुळे त्यांना काय महागाई घेऊ शकते. मला लोकसभेत निवडणुकीचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला फक्त मराठा आरक्षण. राऊंड राऊंड का होईना मनात एक विचार येतो. माड्याचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर आमदार येतो. माड्याचं नाव घेतलं की आठवतो खासदार. माड्याचं नाव घेतलं की आठवतो सोलापूरचा श्वास. माडा म्हटलं की पौरगामी विचारसरणीचं शहर. माडा म्हणजे शिक्षणाचं माहेरघर. मात्र माड्याचा विकास म्हटलं की का फिरता समजायचे चेहरे. मी विश्वजित पाटील तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओ नवीन विषयामध्ये स्वागत करतो. माडा हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघापैकी एक. 2008 साली निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि सातारा जिल्ह्यातील 2 असे एक 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. तर चला बघूयात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते तालुके एकत्र केले गेलेले आहेत. तर पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामधील बघूयात. करमाळा विधानसभा मतदारसंघ 244 गावे. माडा विधानसभा मतदारसंघ 245 गावे. सांगोळा विधानसभा मतदारसंघ 253 गावे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ 254 गावे. हे आहेत सोलापूर जिल्ह्यातील तालुके. आणि सातारा जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघ 255 गावे. मान विधानसभा मतदारसंघ 258 गावे. या 6 तालुक्यात 1509 गावे आहेत. हा होता माडा लोकसभा मतदारसंघाचा विस्तार. तर आपण आता पाहूयात एका खासदाराला येणारा 5 वर्षाचा निधी किती असतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की स्वतः खासदार सांगतात की किती निधी येतो. एक महत्वाची बातमी. माढा मतदारसंघात दर दिवसाला 30 कोटींचा निधी मिळतो. भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिलेली आहे. माढ्याचा पार्ट बदल जर घेतला अगदी राज्याचा निधी जाऊन इतर ठिकाणचा पण माढ्यामधनं जाणाऱ्या रस्त्यांचा याचा जर निधी घेतला तर आपण दिवसाला मी काल परवा अंदाज बांधला होता 30 ते 40 कोटी रुपये. माझ्या खासदारकीच्या प्रत्येक दिवसाचा निधी 30 ते 40 कोटीपेक्षा जास्त आहे. सगळा निधी कळला तर 50-60 हजार कोटीपेक्षाही जास्त निधी. आपण विचार करा की दररोज 30 कोटी रुपये फक्त माडाच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघाला येतो. हा निधी फक्त खासदारकीचा आहे. मग बघा एका वर्षात दिवस असतात 365 आणि एका खासदाराचं कार्य असतं 5 वर्ष. 365 गुणिले 5 केले तर उत्तर येते 1825. बरोबर ना. म्हणजे एका खासदाराला 5 वर्षात 50,000 ते 60,000 कोटी रुपये निधी मिळतो खर्च करण्यासाठी. आणि माडा लोकसभा मतदारसंघात गावे आहेत 1509. जर का आपण असा विचार केला खासदाराने प्रत्येक गावच्या विकासासाठी 10 कोटी रुपये निधी जरी दिला तरी सुद्धा तर 1509 गावांचा निधी मिळून 15,000 कोटी रुपये होतो. तरी पण खासदाराला दुसऱ्या योजनांसाठी 45,000 कोटी रुपये निधी शिल्लक राहतो. त्या राहिलेल्या निधीत आपण पण हा झाला आपला दृष्टिकोन. खऱ्या आयुष्यात मात्र असे काहीच होत नाही. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब. जरा 2 मिनिटं. एक शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. ही पाण्याचं एवढं बोलते ती ना. माहितीच्या अधिकाराखाली PWD नगरपालिका जेवढी खाते आहे ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास फंडातून किती कामं झाली. ती फक्त 3 गावातच सभामंडप बांधलाय. 3च गावात. गावाची नावं बी सांगतो. मौजे चिकमधूत शहाजी बापूचं गाव. ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे. मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभागृह बांधणे. आणि शिवणे ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे. 5 वर्षात 25 लाख फंड खर्चल्याला पहिलाच खासदार बघतोया. आणि निधी 100 कोटी आणला 1000 कोटी आणला म्हणून चालू आहे. नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिसकडे 1 रुपया बी खर्च नाही. आणि PW बांधकाम दुसऱ्याने दिले आमच्याकडे तर 8 आणे खर्च झाला नाही त्याकडे. मग
आणि पाण्याचं दिलंय टँकरनं पाणी तालुक्यात 70% गावात चालू आहे. स्वतः शहाजीबापूच्या गावात सुद्धा टँकर चालू आहेत आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती. म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडू नका. अशा कर्तव्यवान खासदारामुळेच आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व लोक काय म्हणत आहेत तुम्ही बघू शकता. काय सगळे इथलेच आहेत का कसे सगळे बसा की एक मिनिट या एक मिनिट. आम्ही बघितलं ते आता फाटक बंद आहे. किती वर्ष झालं बंद आहे? 5 वर्ष होत आली बंद आहे बर. आणि खासदार साहेबाला आम्ही निवेदन देऊन थकलो. बर. खासदार साहेब येऊन नुसतं बघतेत, त्यांना काय माहिती नाही. रेल्वे बोर्डाचे ते अध्यक्ष होते, त्याचा राजीनामा दिला. कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा हे जे सुद्धा काय खासदार साहेबांना माहिती नाही काय. आणि त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे पूर्ण कुरवाडीच्या ह्याच्याकडे. बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला धैर्यशील भाई आहेत. लोकांचा कल कोणाकडे आहे? आता तुम्ही सगळेजण आता आम्ही जिल्ह्यातल्या खासदाराला मतदान करणार ना. आता पहिल्यांदा त्यांना केलं ते गेल्या वेळेस त्यांनी काहीच केलं नाही. मग आता आमच्या जिल्ह्यातला खासदार पाहिजे ना. त्यामुळे धैर्यशील भाईला आम्ही मतदान. वेगवेगळे आकडे सांगितले होते तासाला किती 1000 कोटी काय. हा ते एक आश्चर्यच आहे. माढा मतदारसंघात मिनिटाला 1000 कोटीचा निधी देतो म्हणतात. तर माढा मतदारसंघ बँकॉक सारखा झाला असता. इथं बघितलं तुम्ही कसं बघायला अवस्था आहे. आणि ती म्हणते 1000 कोटी निधी म्हणजे हसायचंच काम आहे. ती म्हणजे खोटं आहे असं सांग. 100% 1000 कोटीचा निधी मिनिटाला म्हणल्यावर 5 वर्षाचा आम्हाला आकडा सुद्धा बोलता येत ना. आम्ही म्हणजे तेवढं शिकलेलं बी नाही. मग कसं झालं असतं मतदारसंघ बघा किती. म्हणजे लोकांचा कल कोणाकडे आता? मोहिते पाटील. चला तुतारी चला. सांगोला विधानसभा आहे. कोण आहेत आमदार? आमदार काय आमच्या तर हीच शहाजी बापू. आणि खासदार? खासदार सोलापूर या सांगितलं का इकडे माहिती. खासदार तुम्हाला माहित नाही? आता 5 वर्ष संपत आले की खासदारचं. विजय दादा. अहो विजय दादा 2014 होते. हो रणजितसिंह नाईक निंबाळकरचं नाव ऐकलं नाही का? ऐकलं ऐकू काढचं नाही पण माहिती नाही आपल्याला. माहिती नाही. 5 वर्ष खासदारांनी काम केलं का इथं? नाही 5 वर्षात काम केलंच नाही. का बरं? काय दाखवते का आता ही रेल्वे आले नाही कधी पुरवठे आले नाही. 5 वर्षात जायचं आता इथं रस्ता नाही, गेट बंद केले. काम करू म्हणले परत आले नाही तिथे. बघ काम बघू म्हणले परत ते काय अजून काय होय म्हणतात ना जाते परत काय अजून आले नाही परत. आता 5 वर्ष आता आले तिथे. एकंदरीत काय होईल? खासदार कोण आहे आपला? काय माहितच नाही. विजय दादा मोहिते. मोहिते. रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत खासदार आपले. ऐकलंय का नाव कधी? ऐकलं नाही? नाही काय आपल्या गावात वगैरे काय कधी येणं जाणं काय नाही. मग आता माढ्यामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये काम केलंय असं म्हणतात भाजपवाले. केलंय का काही तुमच्या मतदारसंघात काम? काय म्हणता बाबा? निवडून दिल्यापासून कुठं आहे ते गाव माहिती नाही त्याला. हो अजून काय पाहिजे? कोण आहे खासदार? कोण आहे खासदार मला माहित नाही पण विजय दादा आहे. अहो विजय दादा 2014 होते. दुसरं आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नाव ऐकलं कधी? कवाच नाही, इकडे आलीच नाही. ते तर काय काय कारणच नाही. होय. आता त्यांची ती भाजपचे प्रदेश अध्यक्ष आले ते म्हणले माढ्यामध्ये देशातल्या 10 खासदारामध्ये सगळ्यात चांगलं काम केलंय. तुमचे तर काय काम झाले? काय कशाच काय काम केलंय आमच्यातलं? दाखवून द्या ना काय काम केलंय ते. हो. काय आता शेतकऱ्यांसाठी काय परिस्थिती आहे भाजपच्या बाजूने? त्यांना माहिती आहे. तुमची काय शेती आहे का काय दुसरा व्यवसाय? शेती आहे आमची 3 एकर आहे शेती. काय आहे शेतीमध्ये? शेतीमध्ये काय ना आता मकान गहू आहे. 100%. 100% किती लोकसंख्या आहे गावात? गावात लोकसंख्या 2500. का बरं लोकांचा एवढा कल काय? आता लोक नाराज आहे ती पुन्हा नाराज आहे? निंबाळकरावर. का नाराज आहे? काय 5 वर्षात त्यानं तोंड दाखवलं नाही कधी. हा खासदार फक्त नावाला खासदार. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की 60,000 कोटी रुपये निधी जातो तरी कुठे? त्याचा आत्या नाही पत्त्या नाही, गेला कुठे? हा मला पडला सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हा सर्वांना आता पडला असेल. विचार करू.